तुमच्या घरच्यांनी तुमची साथ सोडली असेल, पण सावित्री मॅडम तर तुमच्या सोबत आहेत ना? कुठे आहेत मालकीनबाई? आहेत ना घरात? कुठे गेलेत मालकीनबाई? वय बोलवा जास्त मालकीनबाई. तुमच्या संगच आहे ना मालकीनबाई? मालकीनबाई कुठेच नाही गेल्या. मालकीनबाई इथेच आहे. अहो जशी शंकराची पार्वती तशी अर्जुनची सावित्री आहे. आणि तुमच्या अर्जुन सरांना सोडून जाते होय मी. तुम्हाला सांगते, जोपर्यंत माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र आहे ना, एवढंच नाही, जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य तारे समुद्र नद्या झालं बरी जरा जास्त होते. सांगायचा मुद्दा हा आहे की मी अर्जुन सरांना सोडून कुठे पण जाणार नाही. त्यांनी मला हक्कलला तरी पण नाही. पण साहेब कशाला मला हक्कलते? त्यांचा तर लई फिर माझ्या. ओ सॉरी, ते चुकून लावशी बाहेर पडली, सॉरी. असं काय बघते माझ्याकडे? मी एकच कप चहा आणलाय. ते 1 ते 7 जणांमध्ये वाटून खाल्लेलं तुम्हाला काय खरं वाटतंय काय? नाही पूर्ण. नको नाही ना? साहेबांनीच द्या. मग साहेब काय म्हणले, काम करायचं. मग काम करायचं. अहो मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही जात. तुम्ही त्यांचा शब्द मोडणार आहात होय? नाही ना? मग लागा बरं कामाला. वय. धनी चहा. तू आतून कशी काय बाहेर आलीस? मी तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही. अहो धनी, अहो विसरलात काय? तुमची बायको प्रोफेशनल चोरे. ती तुमच्या घरात आणि तुमच्या मनात शिरायची वाट शोधणारच. घरात मनात उखाणा सुचतोय मला. पहिल्या घेऊ का? तोंडावर घेऊ का? गेट लॉस्ट. अरे अरे गेट लॉस म्हणला आणि स्वतःच निघून गेलो. गेट लॉस तर गेट लॉस, तरी पण आय लव्ह यू. गोड आहे. मायला कंपनी आमची, पगार आमचा खात्यात, आणि सगळी जनता जाऊन कुठं बसली? त्या भिकाऱ्या अर्जुनकडे. कोण आहे तो त्यांचा? मसिया आहे का? त्यांना म्हणावं आता त्यांचा एकच मसिया आहे, बलराम कवटेकर. तरी त्या फडक्याला म्हटलं होतं मी, आजपासून ऑफिसला येतोय, स्वागताची जय्यत तयारी कर. ऑफिसला गेलो तर तो ऑफिसलाच नाही. त्याला ऑफिसला येऊ दे ना, असा तोडावतो ना मामा कचाकच. बल्लू, कशाला एवढे जीवाची कायली करून घेतोय? लक्षात घे, आता आपलंच राज्य आहे. त्याच्यामुळे सगळे पत्ते ना हळूहळू ओपन करायचे. बस मामा, आता तू पण दादाच्या पंक्तीत जाऊन बसू नका. आपल्या डायरेक्ट आत घुसलं पाहिजे, सगळं बाळकवायचंय. ते सिंहासन आता आपलं झालं पाहिजे मामा. हेच सलामीचं डायरेक्ट चितपट मायला. असं 4 कागदांवर सह्या करून काय होत नाही. तू तू शांत तू शांत कसा बसू शकतो आता? तर आपल्याला काहीतरी हालचाल केलीच पाहिजे. लक्षात येते का मामा? मला तर आत्ता कळलं, तू अर्जुन अजून गाव सोडूनच गेलेला नाही.
कुठल्या तरी झोपडीत तार पाडतोय. मामा हे बघ, तो गाव सोडून गेला पाहिजे, नाहीतर तो कांड करत राहणार. लिहून घे तू माझ्याकडून. अर्जुन या गाव सोडून गेलाच पाहिजे. येडा का खोळा आहे पण एक लक्षात घे, दुश्मन जेवढा आपल्या टाकूत राहील ना एवढं चांगलं असतं. त्याच्यावर नजर ठेवता येत. तो काय करतो, त्याचं काय चाललंय, त्याच्या डोक्यात काय शिजतंय, सगळं कळतं. काळजी नको करू तू. आणि आहे ना आपला एक माणूस आहे ना त्याच्यावर नजर ठेवायला. हॅलो, माझ्या रूम मध्ये ये जरा. मामा बोलवलंस? तुझ्यावर एक जबाबदारी सोपवायची आहे, नीट पार पाडायची. अर्जुनच्या संदर्भातली. अर्जुन, मला माहितीच होतं तू काय माझ्याशिवाय राहू शकणार नाही बघ. चल आलायस तर आता फक्कड चहा करते परत. काय शोधतोय? ओय, काय शोधतोय सांग की. अरे मला सांग तर. अरे मला माहित असेल. अरे ते होय. अरे सांगितलंच ना की मी. कुठे झाला अर्जुन? अरे कुठे झाला? बर ते सोड, तुला दुपारी जेवायला काय हवे सांग. अरे फक्त तुझी आवडीची भाजी सांग. 0 मिनिटात सामान आणते, 0 मिनिटात जेवण तयार करते बघ. रापचिक स्वयंपाक बनवते. ए खूप झालं तुझं. अति झालंय कालपासून. मी आता बाहेर चाललो, म्हणजे जिथे कुठे चाललो ना तिथून जेव्हा परत ये तेव्हा मला दिसली नाही पाहिजे ना इथे. मला तुझा घाणेरडा चेहरा बघण्याची इच्छा सुद्धा नाहीये, कळलं? तू सुद्धा माझ्या समोर आलीस ना तर मी काय करू शकतो ना तुला चांगलं. नाही, तू काय करू शकतोस मला माहितीये रे, पण तुला कुठे माहितीये मी काय करू शकते. माझा तीर्थ. अर्जुन, दादा जाऊ दे मला. अर्जुन, मला महत्वाचं बोलायचंय. दादा प्लीज. अगं होय ग होय, माहित आहे की मला सगळं. हा हे बघ, इथं सगळं एकदम ओके मध्ये आहे बघ. काय ताईला घरात घेऊन आलोय दवाखान्यातनं. काळजी करायचं काय बी कारण नाही. गोळ्या वगैरे घेते ना नीट? हा घेते की. अरे मामा, पण असं अचानक कसं काय झालंय? डॉक्टर काय म्हणले? काय अचानक? किती वेळा सांगितलं उपवास करू नको. उपवास तापास पोटात अन्न नाही, काय नाही, तब्येतीची काळजी नाही. मदर माऊली, सोसत नाही तर कशाला करायचे उपास तापास वगैरे? अगं जाऊ दे, तू उगाच काळजी करून घेऊ नकोस. हे बघ, इकडं सगळं व्यवस्थित आहे. मला एक सांग, तिकडं कसं आहे सगळं? तुम्ही कुठे आता? इथेच होत, कवठे भैरवगड मध्ये एक घर आहे, तिथे राहतो. घर? कुठलं घर? अरे आहे रे एक,
एवढ्या प्रॉपर्टी आहेत आता कवठेकरांच्या, त्यातलंच एक घर आहे. एक मिनिट, या आधी कधी तू काय बोलली नाहीस. आणि मला एक सांग, अर्जुनराव घरचं वारस नाहीत म्हणून त्यासनी घराबाहेर काढले ना व? आणि त्यांचंच घर कसं काय राहिलं दिलं? हे बघ अर्जुन, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला फरक पडत नाही की तुझ्या अंगात कोणाचं रक्त आहे, तुला जन्म देणारी आई कोण आहे, तुझा बाप कोण आहे, तुझा जन्म कुठं झाला, कसा झाला, मला यानं अजिबात फरक पडत नाही. अर्जुन, तू अजूनही माझ्यासाठी माझा सख्खा भाऊ आहेस आणि शेवटपर्यंत राहणार आहेस. अरे ह्या मांडीवर खेळवलंय रे मी तुला, माझ्या बोटांना धरून चालायला शिकलास ना तू. अर्जुन, काही झालं तरी तू माझा खरा खुरा अर्जुन आहेस, बस. अर्जुन, मी आहे तुझ्यासोबत. दादा, कृष्णाही कशी? काय सांगू तुला, आहे ठीक आहे, पण तुझं काय ठरवलंयस तू? काय ठरवायचंय दादा? जे ठरवायचंय ते नशिबाने ऑलरेडी ठरवलं. जिथे माझं नशीब नेईल ना तिकडे मी जाणार. दादा, मी हे गाव सोडणार आहे. वेड लागलाय का तुला अर्जुन? हा, नाही नाही, ह्या असल्या टोळे भैरवांना घाबरून तू गाव सोडतोयस? प्लीज, काहीही कर पण ही चूक नको करूस आयुष्यात. तू घराच्या बाहेर पडलास ना, तसं हे बलराम आणि विश्वंभर मामा सगळ्यावरती अधिराज्य असल्यासारखे वागायला लागले. हे दोघे सगळं विकून खातील, पण माझी, कृष्णाईची, प्रियाची, मामीची, पंकेची काय अवस्था करतील आता हे तुला वेगळं सांगायची गरज नाही. आणि एवढं सगळं होऊन बी अर्जुनराव त्या घरात राहायला तयार झालं? नाही म्हणजे नाहीच म्हणत होता तो, पण मीच तयार केला. आता म्हणलं इथे नाही तर कुठे राहणार होत आपण. जाऊ, मला एक सांग, तुझ्यात आणि अर्जुनरावांच्यात सगळं ठीक आहे ना व? परत काय वादावादी वगैरे काय? अरे मामा, काय तुझे प्रश्न? आमच्यात कधी काय ओके नव्हतं रे. साऊ, ज्यानं तुला खोटं बोलायला शिकवलं त्याच्याबरोबर खोटं बोललेस तू. हे बघ साऊ, खरं काय चाललंय ते सांग मला. मामा, मी तुझ्याशी कशाला खोटं बोलू? अरे अर्जुन पण आता नाहीये घरी, नाहीतर त्याला फोन दिला असता. त्याला म्हणलं असतं, सांग बाबा, सांग काय खरं काय खोटं ते. बर, मी आता म्हणलं लगेच त्याला फोन करू नकोस हा. म्हणजे तो कामावर गेलाय, उगाच चिडेल वगैरे म्हणून. आणि मामा, तू नको ना काळजी करू इकडची, मी बघते काय करायचं त्याचं पण, ते जे टोळ भैरव बसले त्यांचं पण. अगं साऊ, तू एकटी सगळं कसं काय करणार आहे? हे बघ, आता ताई पण एकदम ओके मध्ये आहे, मी येतो तिकडं. मामा, अरे नको म्हणते ना, तू थांब तिकडच काही दिवस, आणि निदान तू तिच्या जवळ आहेस तर तिला बरं तरी वाटेल ना. तिला सांग आणि उपास तापास आता बंद कर. हा, लक्ष ठेव जरा तिच्यावर. बर, काळजी घे आणि फोन करत जा. हो, करते. चल ठेवते आता. साऊ बोलली सगळं बरं आहे, मला नाही वाटत. सॉरी, मी खूप स्वार्थी विचार करतोय, पण प्लीज माझ्यासाठी नाही तर तू घराबाहेर पडत असताना तुझ्यासाठी जिचा जीव तुटत होता त्या प्रियासाठी थांबावं लागेल तुला.
कृष्णाईसाठी थांबावं लागेल, तुझ्यावरती आईसारखी माया करणाऱ्या मामीसाठी तुला थांबावं लागेल. तू गाव सोडून नको जाऊ, हवं तर पाया पडतो मी तुझ्या. दादा रे काय करतोय? ते करायला हवं ना तेच करतो. नको प्लीज. कोणाला गरज आहे माझी? ती कोणीच नाहीये. आमच्यासाठी तू सगळं काही आहेस. त्यामुळे प्लीज अर्जुन, अर्जुन मी रिक्वेस्ट करतो तुला, प्लीज तू कवठे भैरवगड सोडून कुठं जाऊ नको. प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुला, प्लीज 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 नको जाऊ. प्लीज अर्जुन, प्लीज. आईसाहेब, आईसाहेब जेवण आणलंय, जेवण करून घ्या. नाही नकोय आम्हाला. अहो असं जेवणाला नाही म्हणून कसं चालेल? तुला सांगितलं ना नकोय आम्हाला, घेऊन जा. अहो आईसाहेब असं का म्हणून पोट मारायलाय? काय झालं? नाही ते जेवण. जात बघतो. चाल. काय आई, असं नाही करायचं. हा चला पटकन खाऊन घ्यायचं. एकदम छोटूसा घास घेतलाय बघ आता. हा हे घ्यायचं चिवचा घास. आई अगं लहानपणी तूच तर आम्हाला शिकवलं ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, त्याचं टाकून द्यायचं नाही. लोकांना मिळत नाही, आपल्याला मिळतंय, तर त्याची किंमत ठेवायची. आता तू विसरले त्याला काय अर्थ आहे? काय दिवस आलेत बाबू. पोरालाच आईचा वर्ग घ्यायची वेळ आली. आणि आता इथं अख्खी शाळा कोणाची? बलराम. अभ्यासक्रम बलरामचा, हेडमास्तर बलराम. त्यामुळे तुझा तास तर होणारच. कारण कसे आजपर्यंत तुझं प्रेम तर माझ्यावरून कधी उतू गेलं नाही. एवढं माझं प्रेम आहे ना तुझ्यावर, एवढे दिवस तरी तुला जिवंत राहावं लागेल. हेरडे. त्यामुळे कसं खायचं प्यायचं टुणटुणीत राहायचं, कसलं टेन्शन घ्यायचं नाही. जेवढं मी सांगतोय ना तेवढं आणि तसंच करायचं. आणि तसं जर नाही झालं तर बलराम काय करेल? आई शपथ. तुला माहितीये का, आईला ना पोराच्या मनातलं सगळं कळतं. तुला तर पहिल्यांदा माझ्या मनातलं कळलंय आई. हे बघ ह्या गोष्टी तुला खावं लागेल. हे बघ सगळं खायचं बरं का. एकूण एक घास खायचा. चला चला खा ना. हे बघ असं नाही करायचं.
दर गिळ चिवचा काऊचा सगळा घास फिरवतो तुला आता. खा 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 हा? खा सगळं खायचं. खा खा खा. अरे बापरे, पाणी पाणी आईला आईला ठसका लागला. तू पाणी पिय, भरपूर पाणी प्यायचं. घे म्हणलं की गिळायचं. चला, राहायचं तर झालं. आता पोटाचं काय ते बघावं लागेल. सावे, काहीतरी जुगाड कर आता.